नमस्कार, मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस आणि आम्ही आलोय भुसावळला। तुम्ही म्हणाल कुठे उभी आहे, तर मी आली आहे भुसावळला। आणि खरं तर आज पार्टी तर बनती है, मग पार्टी करणार आहे आणि आज बाला भेटायला त्याची आत्या येणार आहे। शंभूची झोप झाली आहे आणि शंभूची आत्या आली आहे। आम्ही तिला घेऊन आलो, मामा बरोबर घेऊन आलो म्हणा आम्ही। आता आपण कोणाला आहे, काजल चालू आल्याबरोबर आपलं इथे चालू झालं की शंभू आपण किती दिवस झाले भेटलेलो नाही। आता आधी हलवा करून घेऊ आणि त्यानंतर इडलीचं राहिले, पण इडलीला काही विशेष वेळ लागत नाही। आधी हलवा करून घेऊ कारण तो हलवा थंड थंड छान लागतो। शंभूची चालू झाली आहे मस्ती आत्या बरोबर। आणि शंभूला मी घेतलं तर शंभू लगेच नाही येत नाहीये। शंभू बेईमान हो गया तू, आत्या आ गई तेरी तो तू बेईमान हो गया क्या भाई? हाँ एक पतंग वगैरे घेतलेला आहे। तर आज एवढी गर्दी आहे कारण उद्या संक्रांत असल्यामुळे बरेच जण पतंग घ्यायला आलेले आहेत। आणि आज आहे शंभूचं 5 महिन्याचं फोटोशूट। ए भैयू मानू एक 5चा आकडा सुंदर असं मी काढलं बघा। टाका शंभूला, टाका टाका टाका। अरे बापे अरे बापे अरे बापे ओके बा। मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये। आज आहे संक्रांती आणि तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। काकूंकडे पण एक रांगोळी काढली पतंगची आणि ही पतंगच आहे, ब्लॅक कलर मध्ये छान रंगवलं। छोटे आणि मोठे असे 2-3 पतंग घेतले। पहिला नंबर तुला शंभूला का रडकं चेहरा झालाय? हो हो बसा। द्या काकू मला 2 वाटे पाणी, अर्धी वाटी ते मनी माऊ नाव नाव करून तू झोपी होती ना, गाई झाली तुझी। आले सगळे हलव्याचे दागिने कोण घालणार आहे? म्हणजे गहू देतात ना, ते सांडतात वगैरे, त्यामुळे म्हटलं गहू, नंतर त्यात बोरं टाकले, गाजर, वटाणे आणि हरभरे वगैरे हे सगळं टाकलं आणि अशा या ओटी आता पप्पा आम्हाला मदत करून ते पॅकिंग करून देत आहे। मुकुट काढलंय, हार हाताला बांधायचं, हे बाजूबंद, हा मुलगा असल्याने बासुरी पण देतात ना, आणि हा आहे कमरपट्टा आणि मयंकचे बोरनाथ असं लिहिलंय मी। त्या टेबल सजवलाय तो मी आधी दाखवून देते। तर हे आहे आपल्या शंभूचे हलव्याचे दागिने, तर हे आहे कमरपट्टा आहे त्याचा, हे मुकुट, हे हाताला लावायचं आहे, त्यानंतर हे बाजूबंद आणि हा हार इतका छान त्यांनी तयार केला आहे ना, खूप छान। आणि बासरी दिली आहे आणि हे मोत्याचं स्वस्तिकही आहे जे मामीने दिलं होतं, सुनीता मामीने, खूप छान आहे। सो ही नेल पेंट घेऊन ना फिरून राहिलेली आहे ही। त्यानंतर ज्या मी तिळपापडी तयार केली होती ते हळदी कुंकू आणि हलवा, जे आता मला हळदी कुंकवाच्या वेळेला कामाला येईल। शंभूने सुद्धा माहिती का छान कुर्ता पायजामा घातलाय। मावशी काकू जे कोणी असतील बाळाच्या, सगळ्यांनी बाळाला छान औक्षण करायचं आहे। घरातल्या आजी असतील त्यांनी सगळ्यांनी सुद्धा बाळाला छान औक्षण करायचं आणि त्यानंतर त्यांना काळ्या रंगाचे कपडे, हलव्याचे दागिने घालायचे, त्यांचे सुंदर फोटो काढायचे। जर मुलगा असेल तर कृष्णाच्या रूपाचे हलव्याचे दागिने बाजारात मिळतात आणि जर मुलगी असेल तर तिच्यासाठी बरेच दागिने असे उपलब्ध असतात। ते इतर लहान मुलांनी वेचून घ्यायचं असतं, यालाच बोरनान म्हणतात। तर खूप लहान असल्याने बाळ थोडासा रडतोय, पण बोरनांची मजा ही जी करायची होती ती मजा ही छान केली गेली आहे। गोड मध्ये आवडते मला सर्वात जास्त पुरणपोळी, गोड पदार्थात आवडते मला सगळ्यात जास्त पुरणपोळी। अंकुराचं नाव घेते मयंकच्या बोरनांच्या वेळी। शांती बाप फोटो काढायचे, फोटो शंभू चाकी चाकी पाहिजे, म्हणून काय म्हणून चक्की पाहिजे, चक्की। डोक्यात वेगवेगळ्या कल्पना आहे। शंभू पॅन्ट शर्ट घातली, शंभूने आज जीन्स घातली पहिल्यांदा। ये ट्रेन आली
हा बस. आजी आजोबा आणि आताला शंभूने गाडीत बसवून दिलंय. घड्यात वाजले 11:30. गाडी इतकी लेट झाली ना, 2.5 तास झाले आम्ही ते बसलोय. पण काय आता, आणि फायनली त्यांची गाडी निघाली आहे. आणि त्यांची ट्रिप गुजरात ट्रिप आहे. सो त्यांची ट्रिप छानच होणार आहे. चला चला, छान छान देत घातला. चला चला. सेवन आकडा काढलेला आहे आणि कलर्स आणि मी जे काल परवा घेतले होते ना, सो ते कलर्स पण ठेवलेले आहेत. हे बघा आमच्या इथे ना छान होळी पेटवलेली तर तिथे काय म्हणते, दाखव ना तिला आपली टोपी. तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं मराठी नवीन वर्ष सुरू झालं आहे, तर हे तर आपण साजरं केलंच पाहिजे. काढून ठेवली आहे. हे पूजेचं ताट वगैरे सगळं तयार झालेलं आहे. बाहेरही छोटीशी छान रांगोळी काढली आहे आणि बाहेरही अशी छान छोटीशी तिनेच रांगोळी काढली पटकन आज. थांबो, काय चाललंय? ऐ राहू दे ना, राहू नीट. कुंकू तर लावू दे. काय करताय? बोला बोला. ओ माझं जाऊ आहे म्हणा. चैत्र मासे चतुर्दशी सह मम्मीची चाली पुरुषोत्तम पुत्र मयंक केश खंडन संस्कारांपैकी 11वा संस्कार आहे. यालाच मुंडन संस्कार असेही म्हणतात. हे बाळ जन्माला आल्यापासून ते पहिल्या वर्षाच्या आत 3ऱ्या वर्षी किंवा 5व्या वर्षी करण्याची पद्धत आहे. आमच्याकडे सुद्धा सकाळी पूजाविधी झाली, नंतर पुण्यवचन वगैरे झालं आणि त्यानंतरच त्याच्या जवळचा कार्यक्रम झालेला आहे. चला चला चला. एकट्याला बसवून बसेल छान. किती छान झालं चंबूला. ते नाही ते नाही. आबोली कुठे? आबोली कुठे? ये. आणि काजल, काजल ये. आणि आजोबा शंभूचे प्रकार, शंभूचे पराक्रम. क्रमांक 2. त्याच्यात असं अडकलं. हे दोरे नसतात का, हे दोरे त्याच्यात ते अडकलं. मग त्याने कान ओढला, ते निघून गेलं, ते वरती सरकून गेलं. काय नाही. आजोबा तर आजोबा छान झालं साईज झालं थोडस. झालं का? 5 मिनिट थांबून घ्या, 5 मिनिट थांबून घ्या. हो बाय बाबा बाबा. काहीच नाही झालं, काहीच नाही झालं. तुझ्याच पराक्रम की नाही. त्याची मान धरतो म्हणून हे बघ काय दिलं बघ. आता वाटली काय दिलं. थांब बेटा, थांब थांब. आला. डिंग 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 डिंग. सो अक्षय तृतीयापर्यंत आपल्याला चैत्र गौरीचे हळदी कुंकू करायचं असतं आणि तेच हळदी कुंकू आज आहे माझ्या घरी. जो दिसतोय छान छान आगर पण फार गरम गरम आहे. आई तुमचं काम सोपं केलं मी. काय म्हणणं आहे? शंभूला आम्ही देतोय आता थोडस कैरीचा गर. ओ खाऊन पहा ना. आंबूट आंबूट आहे ना, आंबूट आंबूट. कसे लाग आंबूट आंबूट. तैलीची डाळ. डाळ कैरी खाणार आहे का तू? ना अर्ध तयार करून झालेलं आहे. छान शिट्टी जास्त झाल्यामुळे ना गर काढायची वेळ नाही आली. आणि आईने आता याच्यात थोडंसं पाणी टाकून ठेवलंय आणि गूळ मीठ जे काही आपल्याला पन्हात टाकायचं असतं ते सगळं टाकून ठेवलंय. हे छान गार झालं की कपांमध्ये छान एक एक एवढं साधारण एवढं घ्यायचं एक पळी आणि बाकीचं थंडगार पाणी टाकायचं की आपलं पन्हात द्यायला पण सोपं होऊन जाईल. जलची बघा छान नऊवारी पातळणी असलेली आहे मॅडम. हा ती तयारी छान झालेली, मी करून दिली तिला. बाकी वायदवे आज तिचा उत्साह होता की आज तिला करायचं आहे नऊवारी नेसायची. नऊवारी नेसली गेली
चला. चैत्र गौरीच्या म्हणजे जे आम्हाला टेबलवर सगळं मांडायचं होतं ते मांडून झालेलं आहे. आणि ती माहेरवाली आलेली असते माहेरी, त्यामुळे करंजी सांजोरी सगळं केलं आहे. हे सौभाग्य अलंकार जे म्हणतात ते, आणि छान गजरे वगैरे लावून मी चैत्र गौरीला छान सजवलं पण आहे. आणि हा आजचा प्रसाद असतो. हरभरे द्यायचे सात भिजवलेले, खिरापत, कैरीचं पन्हं करायचं असतं. आणि ही कैरीची डाळ जी सगळ्यात छान असते आणि मला सगळ्यात खूप खूप आवडते, तो सगळ्यांना आम्ही द्यायला कैरीचं पन्हं, खिरापत आणि डाळ आम्ही एका द्रोणमध्ये देत होतो. आणि हळदी कुंकूचा साचा जो आहे ना तो खूप छान आहे. मग लावलं चैत्र गौरीच्या हळदी कुंकाच्या दिवशी. शेवंतीची वेणी, मोगऱ्याचा गजरा, अंकुरावांचं नाव घेते, चेहरा ठेवून हसला. हे बघ केस कापले घ्यायचे. नवा कोणता कट केला आहे? घमेली कट केला. घमेली मग आपल्या आबोली आवाज कोणी दिले? या ग बया गा ग बया गा ग बया. सांजोरी म्हटलं नैवेद्याची म्हणून मला खाऊ दिली नाही. आता अजून मला खायला सुद्धा ढसडस खा, ढसडस होतं पोटात. आईचा उखाणा आहे तो ठसठशीत. आई आता घेत नाही पण तो उखाणा. वा असं नाही आले गंडू आला आला आला. पोंगे म्हणू पण पी पशादे भाऊ. बाच छान छान आंबट गोल आहे ना, आंबट गोल. आहा आईस्क्रीम तर आज मदर्स डे ना, तर आबोली म्हणे बिल मी पे करणार आहे, तुम्हाला हवंय ते आईस्क्रीम तुम्ही घ्या. त्यामुळे असं ठरलंय की अरुणवाडीला जाण्यापेक्षा अमूल खायचं, चांगलं आईस्क्रीम खायचं. आईस्क्रीम घेतलं गेलेलं आहे. माझं बेल्जियम चॉकलेट आहे, आबोलीचा ओरिओ असतो. आणि कोणतं आहे तिसरं, कोणतं आहे कोब्राउनी काहीतरी असं खाल्लंय. बाबू खाताय का? मला 9चा आकडा हा जांभळांनी मी काढलेला आहे. आता जांभूळ खायचंय का तुला? तुला खाता नाही येणार माऊ अजून. अरे 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 गोलू गुड बाय शंभू, गुड बाय शंभू, गुड बाय शंभू, गुड बाय शंभू. काय करायचंय? वॉकर मध्ये रांगत आला इथपर्यंत समोरच्या घरातून. मी आलो आजोबांकडे आणि बाहेर इतकं ऊन आहे, अजूनही इतक्या जळ आहे की बांधून यावं लागलं तोंडावाला. नवरीबाई हो ना म्हणा आजी, इतकं प्रचंड झळा लागत होत्या अक्षरशः कानाला. हे अरे ताई कधी आली तू? चिनू गॉगल लावतोय तू. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हो ते तर आहेच. आम्हाला हॉलमध्ये जायचंय. सो आज काय कार्यक्रम आहे तर आज आमचे मोठे काका म्हणजे माझे चुलत सासरे, त्यांचा 75वीचा कार्यक्रम आहे. पप्पा आमचे तयार झालेले आहे, घरात अजून कोणीही तयार नाही. सो आता मला आधी तिथे जायचं आहे, रांगोळी वगैरे काढायची आहे आणि त्यानंतर मग मी घरी येऊन तयारी करणार आहे. आपला बाळा झोपलेला आहे. तर या पिंटीताई, प्रज्ञाताई, कीर्तीताई, गौरीताईची मुलगी हर्षा आणि पिंटीताईची छकुली. कृष्णा कुठे गेली? उतरती गाडी दिसते ना अशी. माकड ओ माय गॉड. आत्या, मामा, पप्पा, वंदना काकू, आई आणि हे सगळी महिला मंडळ आमचं जे बाहेर मस्ती करत होतं. डान्स चालू झालेला. कुणी कल्पनेतली कल्पना माझी कल्पना होईल याची कुणाला कल्पना होती? भाऊ भाऊजाई माझे आहेत हौशी.
मनोहरपंतांचं नाव घेते बाबाच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी. श्रावण मासात कोकिळा करते गुंजन, रत्नाचं नाव घेतो, सगळ्यांचं करतो मी मनोरंजन. दोघांचे सेम सेम ड्रेस आहे आमचे आणि हाताने गाला गाला टाळ्या. चला औक्षण करताय आता सगळेजण. बाबा कसलं टेन्शन असतंय. पोरग पा मस्त झोपा काढून राहिलंय. आता आम्ही जायला रेडी झालोय. आमच्या शंभूची झोप येऊन गेली, पण शंभूचे पप्पा काही येणार नाही आणि आमचा शंभू झोप झाली. छान झोळीमध्ये उठला, कपडे घालून घेतले, तयार झाला ना. आता शंभूला भेटायला पप्पा आत्या सगळे येत आहे. शंभू थोडासा फोल्डर उघडायला वेळ लागेल. आणि काय झालं, बरेच दिवस व्हिडिओ कॉलवर तो पाहत नाही ना इतकं व्यवस्थित. किती मस्ती करू किती नाही. आत्ता आम्ही आलेलो आहे खाली आणि जायचंय. मागचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. केशरी, पांढरा, निळा असा रंग खूप छान आहे. आणि ना हे लॉन आहे शंभूचे पप्पा. आपण आलो दर्शन वगैरे करून की मस्त या लॉनमध्ये शंभूला खेळायला आणू. इथे लॉन आहे, इथे लॉन आहे, शंभूला खेळायला आणू. मग आपण पौर्णिमेनिमित्त आम्ही आलो शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. आता पौर्णिमा पप्पा म्हणे हो उद्या आहे तरी पौर्णिमा आज 8 वाजता लागूनच जाईल. थांबा आजी मागे राहून गेली तर आजी गावात होतं. आजी शंभूची मजा चालली आहे पण आजी. म्हटलं एक प्रदक्षिणा मारू आणि त्यानंतर समाधीचं दर्शन वगैरे अजून राहिलंय आमचं. आज आहे आपल्या शंभूचा वाढदिवस. शंभू हॅपी बर्थडे शंभा. चिन्मय तू बस आता, तू बस. सो गाईज आम्हाला ना आता जायचं आहे बर्थडे पार्टीला. आणि काजलची जी मावस बहीण आहे ना तर तिचा बर्थडे आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो बर्थडे पार्टीला काजलच्या माहेरी जायचं असताना काजलच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघ केवढा आहे. चाबीसाठी शंभूचं झालं होतं. नाचा 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 नाचा. आणि काही घाललं नाही असं होतच नाही. आता म्हणा कावली बा. गणपती बाप्पा उठला. काकू दोघं नवरा बायको मिळून मोदक बनवतात. चला इकडे. पोरींना सुद्धा लाजीरवाणा होईल असे स्वयंपाक दादा करू शकतो. छान झालंय. आणि आज बाबांनी पूजा करून झालेली आहे. छान दिव्याला इतकं सुंदर नाही असू द्या. दिव्याला सुंदर सजवलंय. फुलं होते रस्तीचे आणि दोघंही दिवे बाबांनी सुंदर सजवून दिलेले. पुरण झालेला आहे. आई पुरण होत आहे. तो वर साबुदाणा केलाय. मी साबुदाणा करते. कल्पना आजीला दे. मागोबा मागोबा पुरणपोळी खाणार आहे की तू? हो नव्हतं. आणि आईला भाजीवाला जायचं असल्यामुळे आम्ही असं होतं की आपण पहिली वाढ करावी, त्यानंतरच मग काकू आपल्याला थोडीफार मदत करू शकता. सगळ्या जाताना जेवायला बसलेलो आहोत आम्ही. चटणी, कोशिंबीर, वडा, भजा, गिलक्याची गंगाफळाची भाजी आहे, पत्ताकोबीची भाजी, पुरणपोळी आणि आता वरण भात आणि कढी असा आमचा स्वयंपाक आहे. आणि पहिल्या राऊंडला नंबर नाही लागला, दुसऱ्या राऊंडला नंबर लागला आमचा. दुसऱ्या राऊंडला नंबर लागलेला आहे आमचा. आणि आज आई बाप्पा असं वाटण ब्राह्मण म्हणून गेलेले होते, ते आता जस्ट येऊन राहिलेले आहेत. शंभू शुभेच्छा देऊन द्या. फ्लाइंग किस कसं द्यायचं? आज आमच्या मनूने सगळ्यात आधी तयार झालाय. आमचा मनू म्हणजे दारांना लावायचे तोरण सुद्धा तयार आहे. आणि 3 गाड्या, तो गाड्यांना लावायचे हार सुद्धा आईने तयार करून ठेवलेले आहे. नाही स्वस्तिक नाही. हा भाऊ पाय मारून घेईल. देव धर्म काही नको. बरं शंभू झालाय का दोघींचं? आजोबा
शंभू आजोबा काय करताय? मी त्यामुळे चाललेले आहे पूजा करणं गाड्यांची. आधी लहान गाड्यांची केली, आता मोठ्या गाड्यांची करणं. आणि आज शंभूच्या पप्पाने सकाळीच गाड्या धुतल्या. या आता हे सगळे चालले भवानी मंदिरात सीमोल्लंघनासाठी. झालं का? या लवकर, तोपर्यंत रांगोळीला का देवीला. हे बघा किती मोठे झाले धान्य. चला झोपायचं आहे ना? नाही काय इकडे बघ कसा फटका द्यायचा असतो सांग बरं. बघून घे शंभू, परफेक्ट लागलेला आहे का? परफेक्ट लागला का? हा मध्यभागी लावला का? हे बघा इथे चालू आहे हे आकाशकंदील लावायचा कार्यक्रम. आणि घ्या हा हे बघ घ्या आजोबा घ्या. आत्ता आम्ही पणत्या घेतल्या 2 डझन आणि बाकीच्या 2-3 डझन होत्या ज्या मी वर ठेवलेल्या आहे. 5 पणत्या लावायच्या आहे ना, त्यामुळे मी सगळ्या 5 पणत्यांना लावून घेतल्या आहे. कंदील लाइटिंग अजून राहिले आहेत. आणि हा आहे आमचा खालच्या घराचा कंदील. चला आम्हाला जायचं आहे आता मोठ्या घरी. आता इथे दिवा वगैरे आम्ही लावून घेतलेला आहे. आणि आता आजपासून कराष्टमी असते. कराष्टमीपासून आपण दिवे लावायला सुरुवात करतो. तर आज ॲटलिस्ट 5 दिव्यांपासून सुरुवात करा. म्हटलं एकदम काय ॲटलिस्ट 5 दिव्यांपासून सुरुवात करायची असते कराष्टमी म्हटलं म्हणून आम्ही आज 5 दिवे लावणार आहोत. आधीचे 2 डझन तरी 1 डझन तरी दिले असतील, तरी आज परत आम्ही 2 डझन विकत घेतले. आवाज व्हायला मॅच चालू आहे. बरं याला 1000 किलो देवीचं शेंदूर काढला. 15 दिवस झाले पुन्हा गाडगीळ यांनी केलेला आहे. हो यालाही पाहिजे बेडा. तुम्ही जे डोंगर चढतात, पायऱ्या चढतात, तुमचं हृदय बळकट होते. चांदीचा केलेला आहे आणि रंगी देवीचं असलेले सप्त डोका. ती बघ ती पॅकिंग केलेलं आहे ना त्यातनं ओढतोय बघ. हॅपी दिवाळी. हो का चांगले आहेत. 251 म्हणे बाबा. हे पा स्वतःने पुसली. हो ग पोळी झालेली आणि अशी मग झोप सॅक्रिफाईस केलेली आहे. प्लीज आहा फटाके काहीच आणलेला नाहीये बघा. चहा म्हणून म्हणतात आई पप्पा चहा. पप्पा स्पेशल पावभाजी. हॅपी चिल्ड्रन्स डे. अगलू नुसतं खायला येण्यापेक्षा काहीतरी काम करावं. सगळ्या शाळेच्या मैत्रिणी आहे. आवडलंय बर. अॅनिव्हर्सरीचा घेऊन झाले बरं का माझा. मला लावला. आनंद महाराज की जय. तर 21 मध्ये आलो होतो काकू आपण. हरवून जायचं कुठे नाही तर. ओ पप्पा शादी की सालगिरह मुबारक हो आपको. जिकडनं पार्टी होती म्हणे आजची. ये ती झाली ती आरती आम्ही घेतली. कसं करायचं? जय. एक खजुरी वेणी घालून देते. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. जर्नी विथ वेदांतपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही सगळेजण आहोत शेगावला. आजपासून आमच्याकडे शिव महापुराण कथा सुरू झालेली आहे. इथे हो सीताफळ घुसल रे ते. हे बघ राजेशाही ताट पाय. मस्त आलोय उत्तम भोजला. दत्त दत्तगुरूंचा काय आज दत्ताई कस्तुरी टिया संकष्टी